मंडळी, जवळपास 10 दिवसांची सुट्टी संपवून गावावरून मी तर आली. तुम्ही देखील आलात का? आणि हो, घरी आल्यानंतर दार उघडल्यानंतर आपली पहिली नजर जाते ती म्हणजे आपल्या बाल्कनीतील झाडांकडे. गावाला जाण्याआधी मी या ठिकाणी प्लेट मेथड, ड्रिप इरिगेशन आणि अजून एक मेथड वापरून झाडांना मात्र पाण्याची सोय लावून गेलेली होती. त्या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला होता आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल मात्र तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि हो मंडळी, नवीन वर्षाच्या मात्र तुम्हाला देखील भरभरून शुभेच्छा. सो मंडळी, गावावरून आल्यानंतरचं सर्वात पहिलं काम म्हणजे झाडाची अवस्था ही कशी आहे. यात काही झाडांची पानं खाली पडलेली होती, काही झाडं अतिशय शांत, काही झाडांची माती पूर्णपणे कोरडी तर काही मात्र ओली. ड्रिप इरिगेशनच्या मात्र काही बॉटल पूर्णपणे रिकाम्या तर काही मात्र अर्ध्याच्या वर तशाच राहिलेल्या होत्या. सो मंडळी, बऱ्याच वेळेस आपण मात्र स्वतःलाच दोष देत असतो. मी पाणी देऊन गेली नाही किंवा मी झाडाला खत दिलं नाही. पण खरं काय असतं की झाड खराब होण्यामागचं कारण हे पाणी कमी नाही तर आपण घरी आल्यावर काही ज्या चुका करत असतो ना त्या असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये घरगुती गार्डनिंगसाठी खूप महत्वाचा आहे, कारण आज मी सांगणार आहे की गावावरून आल्यानंतर झाडांची काळजी घेताना कुठल्या कॉमन मिस्टेक त्या अजिबात करू नये आणि झाड मात्र कशी वाचवायची. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक तुमचं स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी या चॅनलवर. सो मंडळी, गावाला जाण्याआधी देखील मी कुठल्या मेथडचा वापर कुठल्या झाडांसाठी केलेला होता या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला होता आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल मात्र तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि हो मंडळी, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो मंडळी, अधिक वेळ न घालवता पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो या ठिकाणी सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे गावावरून आल्या आल्या आपण झाडाला लगेच पाणी देत असतो. सो हीच तर सगळ्यात कॉमन आणि सर्वात मोठी अशी चूक आहे. आपण काय करतो, घरी आलो की लगेच कोंडीतील माती आपल्याला अगदी वरून डोळ्यांना कोरडी दिसली की लगेच झाडाला मात्र भर भरून पाणी देत असतो. एवढं पाणी देतो की अगदी कुंडीच्या खाली पाणी वाहतं तोपर्यंत मात्र झाडांना पाणी देत असतो. पण सत्य काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? वरची माती डोळ्यांना कोरडी जरी दिसत असली तरी मात्र आतली माती ही पूर्णपणे ओली असते. जास्त पाणी दिलं की मुळांना हवा मिळत नाही आणि त्या ठिकाणी रूट्स मात्र श्वास घेऊ शकत नाहीत. आणि त्या ठिकाणी सुरुवात होत असते ती म्हणजे रूट रॉटची. सो यावर करेक्ट वे म्हणजे घरी आल्यावर आधी हाताने 2 ते 3 इंच जी काही कुंडीतील माती आहे ती व्यवस्थित तपासा. जर माती ओलसर वाटली तर मात्र पुढील 4 ते 5 दिवस झाडाला पाणी देऊ नका. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कुंडीची वरची लेअर जी आहे ती अगदी मोकळी आणि भुसभुशीत अशी माती आहे. पण आत ज्या वेळेस माती तपासली तर त्या ठिकाणी अगदी गच्च अशी माती होती की ज्या ठिकाणी अगदी मातीचा गोळा तयार होऊ शकत होता. सो मी या ठिकाणी या झाडाला पाणी देणं अवॉइड केलेलं आहे. म्हणजे जी काही मिस्टेक नंबर 1 होती ना ती तर मात्र मी या ठिकाणी टाळलेली आहे आणि याने माझं झाड देखील सेफ राहिलेलं आहे. सो मंडळी, यानंतर येते मिस्टेक नंबर 2 जी की प्लेट मेथड चालू ठेवणं. गावाला जाण्याआधी इनडोअर प्लांट्सला मी काही प्लेट मेथड यूज केलेली होती. सो प्लेट मेथड कशी वापरावी, कुठल्या झाडांना वापरावी या रिगार्डिंगची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की मिळून जाईल. सो मंडळी, गावावरून आल्यानंतर आपण इतरत्र कामांमध्ये बिझी होत असतो आणि प्लेट मेथड मात्र ही तशीच चालू राहत असते. आपलं थोडंसं दुर्लक्ष आणि ही प्लेट मेथड म्हणजेच झाडांची सायलेंट किलर. कुंड्याखाली प्लेट आणि प्लेटमध्ये साचलेलं पाणी, हे पाणी बाहेर न गेल्याने माती मात्र कायम ओली राहत असते आणि त्या ठिकाणी रूट्स देखील कुजायला लागतात. झाडाला पाणी लागतं पण मात्र साचलेलं पाणी नाही. आणि यावर सोल्युशन म्हणजे घरी आल्यावर सगळ्यात आधी प्लेटमधील पाणी बाहेर काढून टाका. ड्रेन होल जे कुंडीतले आहेत त्यांना देखील मोकळे ठेवा. सो मी आल्या आल्या हे काम केलेलं होतं आणि तरी देखील 2 दिवसानंतर कुंडीतील मातीची कंडिशन तुम्ही पाहू शकतात की भरपूर ओलसर अशी माती जी होती ती अजूनही आहे. कारण की
प्लेट मेथडमुळे कंटिन्युअस त्या ठिकाणी मॉइश्चर हे मेंटेन राहत असतं आणि सध्या थंडीचे दिवस असल्याने इव्हॅपोरेशन देखील कमी होत असतं. त्यामुळेच अशी गच्च आणि ओलसर माती राहिली तर त्या ठिकाणी नक्कीच झाडाची रूट्स हे खराब होण्याचे दाट चान्सेस असतात. सो अशा वेळेस आपल्याला माती हाताने देखील मोकळी करणे तेवढेच गरजेचे आहे. सो दिवसातून अशा प्रकारे माती ही आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि प्लेट देखील मात्र कोरडी ठेवायची आहे. सो ही सेकंड मिस्टेक देखील आपल्याला अवॉइड करायची आहे. यानंतर मिस्टेक नंबर 3 म्हणजे बाहेर गावाहून आल्यानंतर झाडांना डायरेक्ट कडक उन्हात ठेवणे. मंडळी, बाहेर जाताना बरीच लोक जी काही झाडं असतात ती बाल्कनीच्या फ्रंट साइड मधून सावलीच्या ठिकाणी ठेवत असतात किंवा भिंतीच्या आडोशाला ठेवत असतात किंवा काही जण इनडायरेक्ट सनलाईट मध्ये देखील ठेवून जात असतात. पण काय होत असतं की याने झाड देखील स्ट्रेसमध्ये आलेलं असतं. 8 ते 10 दिवस जे झाड सावलीमध्ये असतं आणि त्याला अगदीच तुम्ही पूर्ण आणि कडक सूर्यप्रकाशात नेलं तर त्याने झाड देखील सूर्यप्रकाशात जात असतं. यामुळे झाडाची पानं जळतात, कळ्या गळतात आणि झाड पुन्हा स्ट्रेसमध्ये जात असतं. यावर उपाय म्हणजे की गावावरून आल्यानंतर 2 ते 3 दिवस झाडाला मात्र अर्ध्या सावलीत ठेवा किंवा कवळ्या उन्हामध्ये ठेवा आणि मग हळूहळू त्याला पुन्हा डायरेक्ट सनलाईट मध्ये ठेवा, जेणेकरून झाडाला आलेला जो काही स्ट्रेस आहे तो अगदी हलकासा निघून जाईल किंवा झाडाला डायरेक्ट स्ट्रेस देखील येणार नाही. सो या ठिकाणी आपल्याला ही मिस्टेक देखील अवॉइड करायची आहे. यानंतर मिस्टेक नंबर 4 की झाडांची कीड तपासणी व्हायला हवी. मंडळी, 10 दिवस झाडाला पाणी कमी असेल किंवा ओव्हर वॉटरिंग झालेलं असेल तर त्याने देखील लाल कोळी, बुरशी, पांढरी कीड, मिलीबग्स यांसारखी कीड येत असते. त्यामुळे पाणी नेहमी तपासणे देखील तेवढंच गरजेचं आहे. गावावरून आल्यानंतर आपण पाणी तपासत नाही आणि यामुळे हा सर्व प्रॉब्लेम वाढत असतो. कमीत कमी असंही आठवड्यातून 1 ते 2 वेळास रेग्युलरली पानांची मागची पुढची बाजू ही तपासणे गरजेचं आहे. तर मंडळी, जर गरज वाटली तर यावर नीम ऑइल किंवा लवंगचा स्प्रे देखील करायला हवा. या रिगार्डिंगचा देखील बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. सो माझ्या देखील जास्वंदीच्या झाडावर या ठिकाणी पांढरा मावा किंवा मिलीबगचा अटॅक मात्र झालेला आहे. सो या ठिकाणी या झाडाची पानं देखील पिवळी झालेली आहेत, वाकडी झालेली आहेत, कारण की यावर जो काही इन्सेक्ट अटॅक आहे तर तो झालेला आहे. सो हा अटॅक का होतो तर 8 ते 10 दिवस झाडाला इरेग्युलर पाणी दिल्याने झाड हे स्ट्रेसमध्ये जात असतं आणि यासाठी मात्र आपल्याला कुठल्याही लगेच नीम ऑइलचा स्प्रे करण्याआधी मॅन्युअल मेथड वापरून ही कीड आपल्याला आटोक्यात आणायची आहे. सो ही कीड रिमूव्ह कशी करावी तर अगदी कापूस किंवा कॉटन बॉल घ्या किंवा एखादी काडी घ्या, थोडं साबणाचं पाणी घ्या, त्या कापसाच्या बोड्याने किंवा काडीने आपल्याला ती कीड ही पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे. हे केल्याशिवाय तुम्ही डायरेक्ट नीम ऑइल स्प्रे केला तर मात्र तो उपयोगी ठरणार नाही. बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की आम्ही नीम ऑइल स्प्रे करतो पण मात्र त्याचा काहीही फरक होत नाही. त्यामागील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्वात पहिल्यांदा मॅन्युअली कीड तुम्ही स्वच्छ करून घ्या. हाताने कीड स्वच्छ केल्यानंतर जर नीम ऑइल स्प्रे केला तर मात्र त्याचा फरक लगेच जाणवत असतो. डायरेक्ट नीम ऑइल स्प्रे केला तर मात्र त्याचा रिझल्ट देखील कमी येत असतो आणि कीड देखील वारंवार झाडावर येत असते. सो अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने एखाद्या लिक्विड हँडवॉश किंवा साबणाच्या पाण्याने आणि एखाद्या काडीने किंवा कापसाच्या बोळ्याने हाताने एक एक पान पूर्णपणे झाडाची जी काही स्टेम आहे ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. यानंतर मंडळी, सर्वात महत्त्वाचं काय की झाडावरची जी काही पिवळी पानं आहेत, सुकलेली पानं आहेत, ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहेत. वेळोवेळी झाडावरची पिवळी पानं जर आपण काढली तर झाड मात्र त्याची एनर्जी हेल्दी राहण्यासाठी वाचवत असतो आणि हेल्दी पानांसाठी देखील वाचवत असतो. जर माती ओलसर असेल तोपर्यंत मात्र झाडाला पाणी हे पूर्णपणे बंद करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कुठल्या गोष्टी करू नये. तर मंडळी, या ठिकाणी आपण काही मोठ्या चुका करत असतो ते म्हणजे की झाड आपल्याला थोडं डाऊन दिसायला लागलं की त्याला लगेच खत वापरत असतो, एखाद्या केमिकल फर्टिलायझर किंवा
कांद्याच्या सालीचं पाणी किंवा ताकाचा वापर किंवा एखाद्या केमिकल खताचा देखील वापर करत असतो. पण ह्याच गोष्टी मात्र या ठिकाणी करू नका. नीम ऑइल स्प्रे देखील या ठिकाणी सध्या करू नका, कारण की कुंडीतील माती ओली आहे. म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअल कीड स्वच्छ करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे. जर झाडाला आधी थोडं सावरू द्या, त्यानंतर 7 ते 10 दिवसांनी ज्यावेळेस झाड हे स्टेबल असेल तर अगदी घरगुती तुम्ही तांदूळ धुतलेल्या पाण्याचा देखील यावर वापर करू शकतात. आणि मग बघा, पुन्हा ही झाडं हिरवीगार आणि तजेलदार होत असतात. मी देखील गावावरून येताना हे जास्वंदीचं झाड आणलेलं होतं. आणलं तोपर्यंत मात्र झाड हिरवंगार होतं आणि सडनली सेकंड डे झाडाची पानं पूर्णपणे पिवळी झालेली होती आणि एक एक पान हे गळून जात होतं. सो यावरचा देखील उपाय मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. मंडळी, आज झाडं शांत आहेत कारण की ते सावरत आहे. आज काही तुम्हाला या झाडांमध्ये बदल दिसणार नाही, पण आतून मात्र नवीन ग्रोथ सुरू झालेली आहे. तुम्ही गावावरून आल्यावर यापैकी कुठली मिस्टेक तुम्ही देखील करता हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कदाचित तुमचे फ्रेंड सर्कल देखील यापैकी कुठलीही मिस्टेक करणार नाही आणि कदाचित यामुळे कोणाचं तरी झाड देखील वाचेल. शिवाय व्हिडिओला एक लाईक करून छानशी कमेंट देखील करा आणि हाईप देखील नक्की प्रेस करा. अशाच रिअल गार्डनिंग फॅक्टसाठी आणि टिप्ससाठी मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. शिवाय अजूनही तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्लॅन्स रिगार्डिंग काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्या ठिकाणी फोटो सहित माझ्याशी शेअर करू शकता. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.